उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी एलपीजी गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे। राज्य व केंद्रातले सरकार अफवा पसरवत आहेत की सर्व काही अलबेल चाललंय। दुसरीकडे भाजप नेते दक्षिणेत प्रचारात गुंतले आहेत असा टोला राऊतांनी लगावला। एवढ्यावर न थांबता राऊत यांनी सध्या परिस्थितीवर भाष्य करताना हॉटेल इंडस्ट्री 40% बंद पडली आहे, यावर फडणवीस, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाहीयेत। जशी नोटबंदीत रांगा लागल्या तशा रांगा आता लागल्यात। आंतरराष्ट्रीय राजकारणात हे सरकार अपयशी ठरले असल्यानं हे सर्व होत आहे असंही राऊत म्हणाले। इराणशी संवाद कोणत्या तोंडाने करणार आहात? तटस्थ भूमिका घेऊन इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचं आहे। तेलाचे टँकर सोडण्यापुरते संबंध नाहीयेत असंही राऊत म्हणाले। त्याचप्रमाणे राऊतांनी मिठी नदी संदर्भात केलेल्या ट्विटबद्दल ही भाष्य केलंय। राऊत यांनी मिठी नदीचे फोटो पोस्ट करत मिठी नदीमध्ये जगातील सर्वात मोठे गॅसचे नैसर्गिक साठे सापडले आहेत। भाजपानं मागणी केली आहे की याला तातडीनं राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलं जावं। आता एलपीजी फ्री मिळेल, फक्त नाक बंद करून श्वास घ्यावा लागेल असा टोला राऊतांनी लगावला आहे। या पोस्टबद्दल राऊतांकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी हा विषय भ्रष्टाचाराचा नाही, मोदींनी सर्व काही अदानींना विकलं। मोदींनी योजना सांगितली होती गटारातून गॅस काढायची, ती मिठी नदीवर साकार होऊ शकते। गटारांची किंमत वाढली आहे असा पीएम कधी झाला नाही। गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी। भाजपनं मोदींच्या विरोधात भूमिका घेऊ नये। फडणवीस यांनी ONGCत जाऊन मिठी नदी ताब्यात घ्यावी असा खोचक टोला राऊतांनी लगावला। दिल्लीत नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब ही घोषणा गाजतीये, बैठक घेणार कोण? पंतप्रधान नाहीयेत सध्या असा टोला राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना लगावलाय। आजच्या सामन्याच्या अग्रलेखांमधूनही गॅसच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपावर निशाणा साधण्यात आलाय। देशातील कोट्यावधी कुटुंबाच्या घरात स्वयंपाकासाठी गॅसची टंचाई भासणार नाही याची काळजी घेण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे। देशात इंधनाची कमतरता तर नाहीच, शिवाय एलपीजीचे उत्पादन 28% वाढवण्यात आलंय असा हरदीप पुरी यांचा दावा आहे। पुरी यांनी लोकसभेत राणा भीमदेवी थाटात दिलेली गॅस उत्पादन वाढीची माहिती खरी असेल तर देशभरातील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा का लागल्यात व देशातील लहान मोठी उपाहारगृहे व खानावळी बंद का पडतायत याचं उत्तर पेट्रोलियम मंत्र्यांनी द्यायला हवं। एलपीजीचे साठे पुरेसे असतील तर सरकारनं सिलेंडरचं बुकिंग करण्याचा कालावधी का वाढवला? शहरात 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात तब्बल 45 दिवसांनंतरच गॅस बुक करता येईल असा नियम का करण्यात आला? एकीकडे सरकार गॅस सिलेंडरचे साठे पुरेसे आहेत असं सांगते, गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गणा करते आणि दुसरीकडे गॅस बुकिंगचा कालावधी वाढवते। याला विरोधाभास नाही तर काय म्हणायचं असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे।